या स्पर्धेमध्ये आपली बादशात गाजवणारा एक बोरगाव गावचा सुपुत्र आणि अभिमानानं सांगावं वाटतं की आपल्याच निप्पाणी भागातील एक असा खेळाडू ज्यानं KSPL मध्ये अत्यंत सुंदर अशी कामगिरी केली आहे आणि सोबतीलाच आता राहुल कुडचे गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होतोय आणि नक्कीच ISPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये राहुल लवकरच आपल्याला खेळताना पाहायला भेटेल कारण या खेळाडूनं आतापर्यंत जी काही कामगिरी केली आहे ती कामगिरी अत्यंत मोठी कामगिरी आहे. पहिला चेंडू सुंदर चेंडू सुरेख चेंडू संदीप मकवाना सारख्या दादा फलंदाजाला इथं मात्र पहिल्या चेंडूवरती नक्कीच चकवा दिलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतल्या बाजूने येतोय आणि ज्या पद्धतीने चेंडून काटा बदललाय नक्कीच संदीपच्या अंगावरती सुद्धा काटा उभा राहिला असेल हा चेंडू पाहून. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी ही लढत. राहुल षटकातील दुसरा चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेरील चेंडू या वेळा मात्र सुंदर फटका. मागच्या चेंडूवरती नक्कीच राहुलनं आपली करामत दाखवली होती इथं मात्र संदीप पकवानना यानं सुद्धा दाखवून दिलंय की ॲज अ आयकॉन खेळायला आलोय आणि इतक्या दुरून आलोय तर नक्कीच माझ्याकडे जे प्रोटेक्शन आहे ते दाखवायला पाहिजे आणि इथं मात्र एक सुंदर असा फटका आणि या चेंडूला पाठवले सीमारेषा पार चौकारानं खातं खोललंय. संदीप पकवाना मॅन फ्रॉम जयसिंगपूर चा एक यावेळा मात्र थोडासा फुलटास बनवलाय चेंडूला चेंडू खेळून काढला लेग्स ऑनसाईडच्या दिशेनं इथं मात्र थोडंसं फंबल झाला क्षेत्ररक्षक आणि या दरम्यान दुहेरी धावेला मध्ये कन्वर्ट केले या चेंडूला. या दोन धाव्यानंतर धावसंख्या वाढली धावसंख्या होती ती 6. पहिला चेंडू नक्कीच सुरेख पाहायला भेटला होता राहुलच्या माध्यमातून मात्र संदीप इथं थोडासा राहुलवरती आक्रमक धोरण इथं मात्र स्वीकार जाईल असं दिसतंय. राहुल इथं मात्र सुंदर असा फटका चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार 6 धाव्यांसाठी. सुरेख फटका पाहायला भेटलाय संदीप मकवानाच्या बॅट मधून. नक्कीच पहिला चेंडू आणि या चेंडूवरती संदीप मकवानाला चकवा दिला होता खरा राहुल कुडचेनं. त्यानंतर मात्र स्वतःला इथं मात्र साबित करण्याचा प्रयत्न केले जात आहेत संदीप मकवाना यांच्या माध्यमातून आणि एक सुंदर असा फटका आणि चेंडूला पाठवले सीमारेषा पार 6 धावेसाठी. धावसंख्या वाढली धावसंख्या वाढून पोहोचते ती 12. पहिला चेंडू निर्धाव त्यानंतरच्या चेंडूवरती दुहेरी धाव आली होती नंतरच्या तिसऱ्या चेंडूवरती चौकारानं इथं मोठा फटका सुद्धा पाहायला भेटलाय. आता मात्र षटकार आलाय 12 अशी धावसंख्या झाली आहे. राहुल कुडचे षटकातील पुढील चेंडू घेऊन सज्ज होतोय. 4 षटकाचा सामना आहे. मोठी धावसंख्या उभारावी लागणार आहे कारण एका संघामध्ये जसे संदीप मकवाना आणि जावेद संधी आहेत तसंच मयूर कारंडे नावाचं वादळ पाहायला भेटणार आहे. इथं मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सुंदर झेल आणि बेस्ट वर्सेस बेस्टच्या लढतीमध्ये राहुल ठरलाय. बेस्ट ठरलाय पुन्हा एकदा राहुल कारण आपल्या जाळ्यामध्ये इथं मात्र संदीप मकवानाला फसवलंय. 12 धावा खर्ची केल्या खऱ्या पण मात्र संदीप मकवाना नावाचं वादळ इथं मात्र शमवलंय. अत्यंत सुंदर चेंडू आणि या चेंडूवरती फटका सुरेख खेळला होता मात्र डीपवरती क्षेत्ररक्षक पाहायला भेटलाय. नक्कीच मला वाटतं सुमित कुडचे हा या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. अत्यंत सुंदर असा झेल पकडला गेलाय. सुमित एक आणखीन एक बोरगाव संघाचा भरोसेमंद खेळाडू म्हणावा लागेल. नक्कीच ज्यावेळी संघाला बॅटिंगमध्ये गरज असते त्यावेळी सुमित धावून येतो. ज्यावेळी संघाला गोलंदाजीची गरज असते त्यावेळी सुद्धा सुमित धावून येतो. इथं सुद्धा एक चांगला झेल पकडण्यात सुमितला यश आले. फलंदाज झालाय बाद आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय सूरज. संघाचा संघनायक सूरज मैदानात दाखल झालाय. राहुल हे संपादित केलंय. संदीप पकवाना सारखा मोठा मासा गळा लाभलाय. हो इथं मात्र सूरज पहिल्या चेंडूवरती सुंदर असा फटका चौकारानं खातं खोलतोय आणि या चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार 4 धाव्यांसाठी. षटक संपले. पहिल्या षटकातून 16 धावा आणि संदीप मकवाना सारखी मोठी विकेट जरूर आले पण धावा मात्र 16 बोर्डावरती लागलेत. विचार केला तर आपल्याला या संघातून अत्यंत सुंदर फलंदाज आपल्याला पाहायला भेटणार आहेत. संदीप मकवाना असेल जावेद संधी असेल सूरज असेल अमोल सिरसट सारखा सुद्धा फलंदाज याच संघातून आहे. त्यासोबत
आणखीन काही फलंदाज आहेत ते सुद्धा अत्यंत सुंदर अशी फलंदाजी करू शकतात. तर दुसरीकडे पाहिले गेलं तर राहुल कुडचे, सुमित कुडचे आणि मयूर कारंडे या खेळाडूवरती आपली नजर असणार आहे. कारण आणखीन एक असा फलंदाज आहे जो सिंगल हँडली हा सामना परतवू शकतो आणि याच फलंदाजाची खासियत आहे की मोठे फटके खेळणे या खेळाडूला नक्कीच आवडतं. आणि आपण मागच्या सिरीजमध्ये पाहिलं होतं की अशीच कामगिरी अत्यंत सुंदररित्या पार पाडली होती ती मयूरने. गोलंदाजी मार्कमध्ये फार इंटरेस्टिंग असणार आहे. कोणाच्या हाती चेंडू असतो आणि चेंडू दिला जातो इथं स्पीड स्टार अत्यंत सुंदर असा गोलंदाज आहे, गतिवान गोलंदाज. हो यावेळा आता पहिलाच चेंडू पंकजचा अत्यंत सुंदर चेंडू डिरेक्ट हिट आहे आणि डिरेक्ट हिट सोबत पंचाने इथं मात्र आकाशाकडे बोट केले म्हणजे जावेद संधीचा खेळ इथं खल्लास झालाय. एकमात्र चेंडू जावेद संधीने खेळला आणि या चेंडूवरती धावबाद झालाय जावेद संधी. इथं मात्र मैदान सोडावं लागतंय. हो काय सुंदर फेकी पाहायला भेटली आहे. कोणाकडून ही फेकी पाहायला भेटली आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहावं लागणार आहे. खेळाडू कोण होता. डिरेक्ट हिट आणि डिरेक्ट हिटनं काम तमाम केलंय. मला वाटतंय अमोल निळुगडे क्षेत्ररक्षक आहे की काय. अमोलच आहे ना. अमोल निळुगडे सुंदर क्षेत्ररक्षक अमोलच्या माध्यमातून पाहायला भेटलाय. धावबाद झालाय. जावेद संधी सारखा एक मोठा खेळाडू एकमात्र चेंडू खेळून आता माघारी परतावं लागतंय. बॅटिंग वरती नवीन फलंदाज दाखल होतोय अमोल शिरट्टी. अमोल शिरट्टी नवीन फलंदाज मात्र दाखल होतोय. हो सुंदर सुरुवात पाहायला भेटली होती आपल्याला संदीप पाकवानाच्या माध्यमातून. मात्र संदीप राहुलच्या षटकात बाद झाला होता आणि या षटकात धावबाद झालाय तो जावेद संधी. म्हणजे दोन मोठे खेळाडू आता मात्र मैदानात नसणार आहेत. गोलंदाजी मार्फत तयार होतोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय डावखुरा गोलंदाज पंकज. फटका आलाय सुंदर फटका मात्र चेंडू उंच हवेत आहे. मयूर कारंडे चेंडू खाली आलाय. आणखीन एका फलंदाजाला टाटा बाय बाय करावं लागतंय. इथं मात्र सूरज हा फलंदाज सुद्धा बाद झालाय. तिसरा झटका लागलाय आणि हा झटका मात्र अत्यंत मोठा झटका आहे. कारण कर्णधार सूरज बाद झालाय. मागच्या चेंडूवरती चुकीचा कॉल चुकीचा इथं मात्र फटका बसला होता तो जावेद संधीच्या रूपानं आणि इथं मात्र एक मोठा फटका खेळण्या प्रयत्नामध्ये सूरज सुद्धा बाद झालाय. 3 बाद 16 अशी अवस्था आहे. आणि या 16 धावा पहिल्या षटकातून आल्या होत्या. इथं मात्र जर पाहिले गेलं तर आतापर्यंतचे सर्व चेंडू निर्धाव फेकत सिकंजा खसलाय आणि लगाम लावली आहे. आता मात्र बॅटिंगसाठी सागर मात्र आपल्या संघावर मात्र संकटाचे ढग इथं मात्र आता दिसत आहेत. कारण एका पाठोपाठ एक 3 मोठे फलंदाज बाद झालेत. पंकज षटकातील पुढील चेंडू सुरेख चेंडू पुन्हा एक नाही इथं पंचांनी मात्र हात केलेत समांतर म्हणजे अवांत धावाली आहे. अवांत धावेसोबत धावसंख्या वाढली. धावसंख्या होती ती 17. डाव गडगडलाय. बिन बाद 16 वरून 3 बाद 17 अशी धावसंख्या झाली आहे. नक्कीच बोरगाव संघानं सुरेख सुरुवात पाहायला भेटली आहे.
ऑफस्टॉपच्या बाहेर ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली, चेंडू पकडला जातोय, एकेरी धाव आली आहे, एकेरी धावेसोबत धावसंख्या वाढते, धावसंख्या वाढून पोहोचते ते 18. सागर रेपे आपलं खातं खोलतोय, 18 अशी धावसंख्या बोर्डावरती लागली आहे. पंकज डावखुरा गोलंदाज, आतापर्यंत सुंदर अशी गोलंदाजी पंकजच्या माध्यमातून पाहायला भेटली आहे. डावखुरा गोलंदाज ओव्हर विकेट मारा करतोय, मोठा फटका खेळण्या प्रयत्न, बॅट आणि चेंडू मध्ये इतकासा चांगला संपर्क पाहायला भेटला गेला नाही. आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय पंकजनं. इथं मात्र चांगला कमबॅक केला, कारण राहुल कोटचे सारख्या गोलंदाजाकडून पहिल्या षटकातून 16 धावा खर्च केल्यानंतर थोडंसं मनात शंका निर्माण झाली होती की एवढ्या धावा मोठ्या बनू शकतात. मात्र पंकज यानं इथं आपल्या संघाला एक मोठ्या पद्धतीनं याचा सामन्यामध्ये वापसी करवून दिली आहे. पाहणं गरजेचं असणार आहे कशा पद्धतीचा सेवट करतोय पंकज. फुलटॉस चेंडू गॅप मध्ये जातोय, पाहायचंय डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडूवरती आला वेगानं सुमित आणि या वेळा सुद्धा दुहेरी धाव प्राप्त केली जाते. चांगली फेकी पाहायला भेटली सुमित कडून. या वेळा 2 धावा येत आहेत, 2 धाव्यांची धावसंख्या वाढली आहे, धावसंख्या वाढून पोहोचते ती आता 20 अशी झाली आहे. 3 बाद 20. नक्कीच संदीप मकवानाने जी सुरुवात केली होती पहिल्या षटकात, अत्यंत चांगल्या धावा बोर्डावरती लागल्या होत्या आणि मला वाटतं या 20 मधील पाहिले गेले तर 14 ते 15 धावा संदीप मकवानाच्या बॅटमधून आलेत. पंकज षटकातील पुढील चेंडू अमोलसाठी ऑनसाईडच्या दिशेने खेळून काढलाय, डीपवरती जातोय चेंडू. राहुल कुडचे क्षेत्ररक्षक पाहायला भेटलाय डीपवरती, सुंदर अशी फेक आणि या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी एकेरी धाव इथं मात्र प्राप्त केली आहे. 2 षटकाचा खेळ संपला, धावसंख्या होती ती 21. 3 बाद 21 पहिल्या षटकातून आल्या होत्या 16, या षटकातून आलेत 5 धावा आणि या षटकातून 3 विकेट पाहायला भेटलेत. यामध्ये एक धावबाद सुद्धा आपण पाहिले आणि सूरज आणि संदीप मकवानाची विकेट सुद्धा याच षटकातून आली आहे. षटक संपलंय. आता गोलंदाजी मार्ग ते पाहणं गरजेचं असणार आहे, कोणाला पाचारण केलं जाते. एक तर आपल्याकडे अमोल लोलसारखा गोलंदाज आहे, मात्र शेवटचं षटक धैर्यशील याच्याकडेच जाईल का कर्णधार हे सुद्धा पाहणं गरजेचं असणार आहे. गोलंदाजी मार्गमध्ये धैर्यशील येतोय, एक युवा टॅलेंटेड खेळाडू, बोरगाव संघातील नियमित खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीमधला हा खेळाडू आहे. आपण पाहिलं गेलं तर रॉय असेल, डीडी असेल, सुमित आहे, राहुल कुडचे, शरद सातपुते, पंकज, अनिल आणि त्यासोबत धैर्यशील हे खेळाडू रेग्युलर खेळताना दिसत आहेत. आणि धैर्यशील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय, पाहणं गरजेचं असणार आहे. वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी 3रं षटक घेऊन येतोय तो धैर्यशील. राईट हँड राऊंड द विकेट धैर्यशील. पोलीस स्टेशन एंड कडून गोलंदाजी मार्गवरती येतोय. क्षेत्ररक्षण पाहिलं गेलं तर मयूर कारंडे हा लॉंग क्षेत्रामध्ये दिसतोय, तर मिड विकेट मध्ये सुमित याला आपण पाहतोय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये अमोल निळुगडे, डीप कव्हरवरती राहुल कोडचे. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू, पंचांच्याकडे लक्ष नक्कीच असणार आहे, पाहणं गरजेचं आहे. आणि इथं मात्र पहिला चेंडू निर्धाव आला आहे. धैर्यशील सुंदर असं क्षेत्ररक्षण डीपवरती पाहिले गेलं तर डीप पॉईंटचं क्षेत्ररक्षण आता थर्डमॅनच्या दिशेनं पाठवलं जाते. थर्डमॅनवरती कदाचित डीडी हे दिसत आहेत, ज्यांचा आज जन्मदिवस आहे, ते सुद्धा इथं खेळताना दिसत आहेत. धैर्यशील षटकातील पुढील चेंडू, यावेळा ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे. नक्कीच यावेळा पंच इथं मात्र आपले हात समांतर करतायत, म्हणजे अवांत धाव आणखीन एक यावेळा येते खात्यामध्ये येते. या एका धावेनंतर धावसंख्या वाढते, धावसंख्या वाढून पोहोचते ती 22 अशी झालेली आहे. 3ऱ्या षटकातील एक चेंडू आतापर्यंत डिलिव्हरी करण्यात यश आलंय धैर्यशीलला. पाहणं गरजेचं आहे धैर्यशील कशा तुझी गोलंदाजी करतोय, सामोरं जातोय तो अमोल. फटका आलाय, सुरेख फटका आहे, यावेळा चेंडू जातोय सीमारेषा पार, हवाई सफर पाहायला भेटलाय. षटकार आलाय, षटकारानं धावसंख्या वाढते, धावसंख्या वाढून पोहोचते ते 28 अशी होते. नक्कीच या संघाकडे जर पाहिलं गेलं तर संदीप पकवानना ज्यावेळेस संधी
सूरज हे फलंदाज बाद झालेत, मात्र अमोल असेल, सागर असेल, त्यासोबत नवीन खेळाडू सुद्धा या संघाकडे आहेत, जे फलंदाजी करू शकतात. आणि स्लोवर वन ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू फटकावला, डिफरचे क्षेत्र पाहायला भेटतो. राहुल कुटचे सुंदर क्षेत्ररक्षण, एकेरी धाव प्राप्त केली जाते. धावसंख्या आता मात्र 29 अशी झालेली आहे. असाच खेळ आपल्याला कंटिन्यू करावा लागणार आहे, पुढे न्यावं लागणार आहे. आपल्या निर्धारित 4 षटकामध्ये आपण 50 जर धावसंख्या केली तर या सामन्यामध्ये फारच मजा येईल. कारण जावेद संधीसारखा एक गोलंदाज, त्याचबरोबर सुशील असेल, सागर असेल, यांची गोलंदाजी सुद्धा सुंदर अशी गोलंदाजी आहे. त्यामुळे सामना बेस्ट वर्सेस वेस्टची लढत इथं मात्र आपण पाहणार आहोत. धैर्यशील षटकातील पुढील चेंडू, हो ऑप्टमच्या बाहेर चेंडू मोठा पटकावण्याचा प्रयत्न केला आहे खरा, पण बॅट आणि चेंडूमध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. हलकीशी अपील गोलंदाजाकडून पाहायला भेटली आहे खरी, मात्र पंचाने ही अपील फेटाळून लावली आहे. निर्धाव चेंडू इथं मात्र पाहायला भेटतोय. सागर रेपेचं इथं मात्र सर्वात मोठी जबाबदारी असणार आहे की सिंगल घेऊन जास्तीत जास्त चेंडू अमोलकडे देणं गरजेचं असणार आहे. कारण धावसंख्या आपल्याला 50 ही गाठावी लागणार आहे. कारण मयूर कारंडे सारखा एक आक्रमक शैलीचा फलंदाज याला आपण सामोरं जावं लागणार आहे. याच दरम्यान पुन्हा एक विकेट आली आहे. धैर्यशील नियमित मारा पाहायला भेटला होता. ऑफस्टंपच्या बाहेरील चेंडू या ठिकाणी टाकण्यात यश आलंय आणि मोठ्या फटक्यामध्ये फसलाय फलंदाज. सागर रेपे बाद होतोय. सागर रेपे बाद झालाय. आणखीन एक विकेट आली आहे. 4थी विकेट येते. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज होतो तो अभि फलंदाज बाद झालाय. बॅटिंग वरती होतो तो अमित. एकोणतीस अशी धावसंख्या झाली आहे. विकेट आली आहे. धैर्यशील षटकातील पुढील चेंडू घेऊन सज्ज होतोय. बॅटिंगसाठी आलाय नवीन फलंदाज अमित. पाहणं गरजेचं असणार आहे. अमित कशा पद्धतीची लढत या ठिकाणी आपल्या संघासाठी येतोय, कसं कॉन्ट्रीब्युशन करतोय आपल्या संघासाठी. हो सुंदर चेंडू, सुरेख चेंडू, बॅटची एज इनसाइड एज चेंडू जाऊन आदळलाय पायांच्या वरती. निर्धाव चेंडू पुन्हा एक पाहायला भेटला. 29 अशी धावसंख्या आहे. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 29. पहिल्या षटकातून धावा आल्या होत्या 16, दुसऱ्या षटकातून धावा आल्या होत्या फक्त 6, 5 आल्या होत्या आणि या षटकातून पाहिलं गेलं तर 6 धावा, 8 धावा. 3 षटकाचा खेळ संपला. 29 अशी धावसंख्या आली आहे. शेवटचं षटक आहे, पाहणं गरजेचं असताना शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती आता मात्र अमोल निळुगडे याच्याकडे आपल्याला जावं लागणार आहे. कारण अमोल निळुगडे म्हणजेच एक सर्वोत्कृष्ट गोलंदाज. नक्कीच मॅन फ्रॉम सांगली येथील बुधगाव गावचा हा आणखीन एक ऐकॉन खेळाडू अमोल निळुगडे. आणि याच खेळाडूला संकटमोचक असं नामांकन केलं आहे मी, कारण ज्या संघातून अमोल खेळताना दिसला आहे त्या संघाला आपल्या अष्टपैलू कामगिरीनं विजेतेपद मिळवून देण्यामध्ये मोलाची भूमिका ही अमोल निळुगडे यांच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. आणि शेवटचं षटक घेऊन येतो तो अमोल निळुगडे. सामोरं जातोय तो अमोल, म्हणजे एकीकडे गोलंदाज आहे सुद्धा अमोल आणि फलंदाज सुद्धा अमोल आहे. 29 अशी धावसंख्या झाली. शेवटचं षटक आहे. अमोल निळुगडे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. हो सुरेख फटका आलाय मात्र राहुल कुडचे. इथं मात्र झेल टिपला जातोय. अमोल बाद झालाय. अमोल निळुगडे याने आपल्या पहिल्याच चेंडूवरती अमोल सिरहट्टी याला बाद केलाय. 5वा झटका लागतोय. परमानेंट ट्रेडर्स सैनिक टाकळी या संघाला आणखीन एक मोठा झटका. आणि या धक्क्यातून आता मात्र सैनिक टाकळी संघ सावरू शकेल असं वाटत नाहीये, कारण आता बॅटिंगवरती इतके म्हणावे इतके मोठे ऑप्शन आपल्याकडे नक्कीच नाही आहेत. बॅटिंगवरती नवीन फलंदाज सुशील
तयार होतोय सुशील. याच खेळाडूला नेते असं सुद्धा म्हटलं जातं, कारण पंचायत समिती सारख्या एका स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणुकीच्या माध्यमातून निवडून येऊन पंचवार्षिकमध्ये आपली कामगिरी चोख पार पाडली होती. आणि त्याच पद्धतीची भूमिका संघाच्या माध्यमातून संघात ॲज अ गोलंदाज म्हणून पार पाडताना आपण सुशील यांना पाहिले. मात्र आता मात्र सुशील याला फलंदाजीच्या माध्यमातून कामगिरी पार पाडायची आहे. अमोल निडुगडे षटकातील पुढील चेंडू घेऊन सज्ज होतोय. समोर जातो तो सुशील कांबळे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू निर्धाव आलाय. 4 चेंडू पाहणं गरजेचं असणार आहे की या 4 चेंडूच्या माध्यमातून कशी कामगिरी पार पाडली जाते अमोल निडूच्या माध्यमातून. कारण धावसंख्या जर पाहिली गेली आहे तर 29 अशी. हॅलो, फटका खेळायला मात्र या चेंडूवरती एकेरी धाव आली आहे. या एकेरी धावेनंतर धावसंख्या होती ती 30 अशी. शेवटचे 3 चेंडू. समोर जातोय फलंदाज अमित. मोठ्या फटका. हॅलो, अमोल षटकातील पुढील चेंडू. समोर जातो तो अमित. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅटची एज धावबाची संधी होती. इथं मात्र फलंदाज बाद झालाय. सुशील बाद झालाय. आणखीन एक फलंदाज इथं मात्र धावबाद होतोय. अमित याला स्ट्राईक वरती. सुशील यांचा मात्र सुशील बाद झालाय. अशी धावसंख्या. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज येतो तो राहुल. नक्कीच बोरगाव संघानं अमोल षटकातील पुढील चेंडू. समोर जातो तो राहुल. लेगच्या दिशेने खेळून काढला चेंडू आणि या चेंडूवरती एकेरी धाव आली आहे. एकेरी धावेनंतर धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढून पोहोचते ती 32 अशी. आता मात्र रिव्हर्सचं अस्त्र वापरलं गेलंय आणि याच अस्त्रावरती एक दुहेरी धावेचा प्रयत्न केला गेलाय. मात्र पुन्हा एक धावबाद होतोय खेळाडू. सुंदर
एक और अच्छी गेंद है, जबरदस्त गेंद है, एक रन जरूर प्राप्त करेंगे। 7 गेंदें 7 गेंदों में चाहिए 9 रन। रेंदाल टीम टॉस के लिए आइए प्लीज। नागेश पाटिल। 7 गेंदें 9 रन। अमोल अंतिम गेंद लेके तैयार है। अमोल श्रीहट्टी अंतिम गेंद लेके तैयार। 7 गेंदें 9 रन। सामना करेंगे राहुल कुर्चे। कुछ अलग करने की कोशिश की थी, ऑप्शन से बाहर गेंदे। अभी बातचीत चल रही है दोनों अंपायर द्वारा। यकीन जरूर ये गेंद वाइड, बातचीत चल रही है कि ये गेंद क्रीज से बाहर गिरी है और दोनों अंपायर आपस में वो डिस्कशन करते हुए। अरे यूट्यूब लाइव ये मुकाबले चल रहे। जर्मन चषक इस टूर्नामेंट का आज का ये दूसरा दिन है और दूसरे दिन में एक बहुत बड़ी बैटल वहां पे चलती हुई। नो बॉल आ गई है, नो बॉल आ गई है। सही समय पे वहां पे नो बॉल, और सही टाकरी की नजर से देखे तो गलत समय पे नो बॉल आ चुकी है। अमोल फ्री हिट गेंद है राहुल कुर्चे के लिए। ओ बड़ी शॉट है, पीछे जावेद है, क्या जरूर पकड़ेंगे लेकिन फ्री हिट गेंद है। रनआउट का मौका, रनआउट का मौका, लेकिन एक रन इस गेंद के ऊपर मिल चुका है। अमोल सिरहटी अपने आप पे नाराज है क्योंकि वो नो बॉल नहीं होती तो एक रन बच सकता था। अब एक क्वेश्चन क्या है, कितने रन चाहिए, कितनी गेंदें बची है? 6 गेंदें 7 रन चाहिए। 6 गेंदों में 7 रन चाहिए। कुछ भी हो सकता है। टेनिस बॉल क्रिकेट का असली मजा अब आने वाला है। बोरगांव की टीम जीत सकती है या फिर परमानेंट ट्रेडर्स सैनिक टाकरी की टीम जीत सकती है, या फिर ये मैच टाई भी हो सकता है, सुपर ओवर भी हो सकता है। क्योंकि बेस्ट वर्सेस वेस्ट की जब लड़त होती है, जब फाइट होती है, तो अमूमन ऐसा कारनामा होता है। देखेंगे, बहुत बड़ी बैटल है। दोनों टीमें यहाँ से आगे बढ़ना चाहेगी और बोरगांव टीम के स्पॉन्सर अक्षय पाटिल जो हमारे मित्र है, वो भी इस मैच को गौर से देख रहे हैं कि मैच अब कहीं फंस ना जाए। तो दूसरी तरफ सतीश जी परमाने जो सैनिक टाकरी की जो टीम है उनके स्पॉन्सर है। बहुत सारे हमारे मित्र जो फ्रेंचाइजी क्रिकेट में वो अपना नाम आजमाते हुए नजर आ रहे हैं। तो गेंदबाजी में सुशील को तो लाया नहीं है। संदीप मकवाना के पास गेंदबाजी के लिए गए। संदीप मकवाना बहुत बड़े बल्लेबाज है, लेकिन गेंदबाजी के पास उनके ले गए कप्तान। 6 गेंदें 7 रन चाहिए। सामना करेंगे राहुल कुर्चे। नौ स्ट्राइक पे है अमोल नुलुगड़े, लेकिन गेंदबाजी मकवाना के पास है कप्तान। 6 गेंदें 7 चाहिए। संदीप चंद कदमों का रनअप, बढ़िया गेंद है, जबरदस्त गेंद, गैप में खेली है, तेजी के साथ रन भागा है और एक के साथ ही संतुष्ट करेंगे। सही काम सैनिक टाकरी के नजरिए से कि राहुल कुर्चे को उस स्ट्राइक से दूर रखा है। अब 5 गेंदें, 5 गेंदों में चाहिए 6, लेकिन अमोल नुलुगड़े ये भी बहुत जबरदस्त बल्लेबाज है, लेफ्ट हैंडेड बल्लेबाज है और इनको संकट मोचक के नाम से भी जाना जाता है क्योंकि ये बहुत लाजवाब खिलाड़ी है। गेंदबाजी हो, बल्लेबाजी हो या फिर क्षेत्ररक्षण हो, तीनों क्षेत्रों में बहुत बड़ी कामगिरी इनके द्वारा देखी गई है। संदीप इस ओर की अगली गेंद के तैयार है।
और जबरदस्त गेंद, इस बार भी बल्ले के साथ कनेक्शन नहीं है, लेकिन देखिए क्या लेग वाइज के खाते में रन जाएगा। एक रन और आता हुआ। एक रन और मिल चुका है। चार गेंदे, बहुत जबरदस्त मैच चलता हुआ। चार में चाहिए अब 5 रन। चार गेंदे 5 रन। राहुल, राहुल के लिए फील्डिंग देखी है, एक लॉन्ग ऑन है, एक मिड विकेट है। बड़ी शॉट के लिए डिप्स के लिए फील्डर जरूर है, देखिए क्या कैच पकड़ेंगे, नहीं, लेकिन देखिए इस गेंद के ऊपर एक किरण आ चुका है। कोशिश भरपूर थी वहां पे, कैच पकड़ने की कोशिश की थी जरूर फील्डर ने, तेजी के साथ दौड़ लगाई थी, लेकिन डीप केयरलेस से फील्डर को दूर तक भाग के आना पड़ा था। 3 गेंदे 4 रन, बहुत जबरदस्त मैच चलता हुआ। बेस्ट वर्सेस बेस्ट के मुकाबले अमूमन इस प्रकार से देखने को मिलते हैं। एक तरफ है परमानेंट ट्रेडर्स तो दूसरी तरफ है एक्से फडील बोरगांव की टीम। 3 गेंदे 4 चाहिए। संदीप पकवाना तैयार है, सामना करेंगे अमोल नुलुगड़े। संदीप, वाइट आ गई है, अब 3 में 3 चाहिए, अब स्टंप से बाहर गेंद। 3 गेंदे 3 रन चाहिए, मात्र 34 रन थे और यहां तक मुकाबला आ चुका है। संदीप सामना करेंगे अमोल। ओ यहां पे भी बल्ले के साथ कनेक्शन नहीं है। जबरदस्त गेंद, संदीप बकवाना अपनी गेंदबाजी के साथ यहां पे जबरदस्त प्रदर्शन करते हुए, शायद लीग अंपायर एलबी नहीं मिलेगी। तीन गेंदे बची है, अभी भी 3 गेंदों में 3 चाहिए। 2 गेंदे 2 रन चाहिए। 2 गेंदे 2 रन चाहिए। स्ट्राइक पे राहुल जहां पहुंचे, अब कोशिश रहेगी यहां से राहुल के मैच को खत्म करें इस गेंद के ऊपर, क्योंकि अगर स्ट्राइक 2 गेंदे 2 रन चाहिए। संदीप बकवाना, इनके हाथ में गेंद है, गेंदबाजी के साथ करामत की है संदीप ने, देखते हैं क्या करेंगे संदीप। ये गेंद राहुल को हल्के हाथों से खेलने की कोशिश की है, बल्ले पे ठीक तरह से लगी नहीं है, रन आउट का मौका है क्या? नहीं, 1 गेंद 1 रन चाहिए। बहुत कमाल का मैच होता हुआ, मात्र 34 रन बनाने थे आपको और यहां तक मैच आ पहुंचा है। सैनिक टाकरी बनाम बोरगांव के बीच मुकाबला, परमानेंट ट्रेडर्स बनाम बोरगांव की ये टीम, बहुत जबरदस्त मैच होता हुआ। सबने सोचा था कि सुशील कांबळे गेंदबाजी के लिए आए, लेकिन संदीप बकवाना ने खुद जिम्मेदारी उठाई है और सबको वो विचार करने पे मजबूर किया है संदीप ने कि मैं बल्लेबाज नहीं हूं, मैं ऑलराउंडर हूं, और ऑलराउंडर की भूमिका बहुत जबरदस्त होती हुई
अगर सुपर ओवर खेला जाएगा तो बॉल आउट है या फिर एक एक ओवर का मैच होगा। सुपर ओवर एक एक ओवर का मैच। बहुत जबरदस्त मैच, खूबसूरत मैच होता हुआ। फील्ड देखिए, अब थोड़े से प्रेशर बढ़ाने की कोशिश करेंगे अमोल के ऊपर। अमोल का बल्ला, हालांकि अमोल सलामी के बल्लेबाज अंत खेल जरूर है, लेकिन उतने रन उनके बल्ले से आए नहीं है। क्या करेंगे संदीप, और चूंकि रुस्तम निकले हैं संदीप, क्योंकि संदीप अमूमन हम बल्लेबाजी करते हुए देखे, हमने बहुत बार संदीप को गेंदबाजी करते हुए कभी कभार देखते हैं, और इस प्रकार की गेंदबाजी, जबरदस्त गेंदबाजी की है संदीप ने। एक गेंद बची है, एक रन चाहिए। बहुत जबरदस्त मैच होता हुआ वेस्ट वर्सेस वेस्ट के इस मुकाबले में। ये देखिए भिड़ंत बहुत मजबूत होती हुई दिखाई दे रही है। एक रन, गेंद बची है एकमात्र गेंद। संदीप मकवाना फिर एक बार अपने फील्ड को थोड़ा सा बदलते हुए संदीप चले, अंतिम गेंद है ये गेंद, पटकी हुई गेंद शॉट के लिए, गेंद जाएगी सीमा से बाहर 4 रनों के लिए। बहुत जबरदस्त मैच देखने को मिला है, जबरदस्त मैच देखने को मिली है। हालांकि 34 मात्र रन थे और उसके ऊपर रेंदाळ रुकडी दोन्ही संघाला विनंती, आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे। रेंदाळ रुकडी